सगळी सभा जरा सोनिया गांधींना आणि शरद पवारला दाखवा कि सोनिया जी शरद पवार आंखें खोल के देखो जनता किसके साथ है। काँग्रेस म्हणतो तुम्ही लढा, राष्ट्रवादी म्हणते तुम्ही लढा, कारण कुणी लढलं तरी पडाच आहे। मी एवढंच सांगू इच्छितो, राजू शेट्टीला एवढं समर्थन मिळेल की पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात जास्त मताने निवडून आल्याशिवाय। अनेक लोक मला प्रश्न विचारतात पत्रकार की शरद पवार राज्यसभेत का गेले, राज्यसभेत का गेले, राज्यसभेत का गेले। त्याला कळलं होतं की आपण आता उभा राहिलो तर निवडून येत नाही म्हणून ते राज्यसभेत। मी म्हणतो शरद पवार चॅरिटी बिगन्स ॲट होम करायचं तर अजितदादाला उभं करणं म्हणजे समजेल महाराष्ट्राची जनता काय। आणि कुठं करायचं नसेल तर माझ्या विरोधात उभा करा, बीड मध्ये मी चॅलेंज देतो। तिथं उभं करा, बारामतीचं पार्सल आम्ही बारामतीला पाठवून दिल्याशिवाय राहणार नाही। पण मी राजू शेट्टी तुम्हाला वचन देतो, महायुती आता दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून यांना फटके मारून सत्तेवरून हटवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि तर महाराष्ट्राच्या साखर कारखान्याचा 5,000 कोटीचा जामीन केलाय, त्यांना 1 दिवस जेलमध्ये टाकलं। अजितदादा तुम्हाला किती दिवस जेलमध्ये टाकावं लागेल? कुठल्याही शेतकरी आणि लोकांना त्रास देऊ नका। आणि आता कोणत्याही युतीच्या नेत्याला जर पोलिसांकरवी त्रास प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र आम्ही आता खपवून घेणार नाही। तुमच्या चुलत्याला 1995 साली आम्ही घरी पाठवलं होतं, तुम्हाला तर घरी पाठवायला वेळ सुद्धा लागणार नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रात तर किती भ्रष्टाचार, आदर्श सोसायटीच्या भ्रष्टाचारावर सरकारने अहवाल दिला, राज्यपालांनी सीबीआयला दोषी ठरवले। अरे चाललंय काय? या भ्रष्टाचाराबद्दल दोषी ज्यांनी केला त्यांना ठरवणार नाही। राज्यपालाचा सत्तेचा दुरुपयोग केला तुम्ही, राज्यपालाला दिल्लीने दबाव आणून अशा प्रकारचा निर्णय केला लावला। आम्ही राष्ट्रपतीला भेटणार आहोत आणि या राज्यपालाला ताबडतोब बदला, नाहीतर घरी पाठवा। जो अशा प्रकारचा रिपोर्ट देतो भ्रष्टाचाराच्या बाजूने असा राज्यपाल महाराष्ट्राला चालणार नाही। आपलं मंत्रालय जळालं होतं माहिती की नाही तुम्हाला? जळालं होतं की नाही मंत्रालय? मंत्रालय जळलं का जळालं? सांगा, विचारा तुम्ही। काय झालं मंत्रालय? जळलं का जाळलं? कुणी जाळलं? बघा बघा, ते म्हणतायत कुणी जाळलं। सगळे एलिगेशनचे कागद गायब झाले, सगळा भ्रष्टाचार मंत्रालयाची कागदपत्र जाळून टाकले। ज्यांना आपलं मंत्रालय जाळलेलं माहित नाही हे जाळलेलं आहे, जाळलं नाही जाळलंय। आणि आमचं सरकार आल्यास पहिल्यांदा जर चौकशी करणार असू तर हे मंत्रालय कुणी जाळले त्याची चौकशी करून त्यांना जेलमध्ये पाठवायला। मला कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये आता व्यापारी भेटले, ते म्हणाले इंडस्ट्री भेटली की आम्हाला इथं जागा मिळत नाही, पाणी मिळत नाही, वीज मिळत नाही, आम्ही कर्नाटकामध्ये उद्योगधंदे करायला चाललो। महाराष्ट्र पण बेळगाव, भालकी, कारवार हे महाराष्ट्रात आणायचं म्हणतोय। मराठी भाषिक ह्या सरकारच्या जुलमाला कंटाळून आम्ही उद्योगधंदे कर्नाटक मध्ये काढायला जातो असं सांगतोय। मी विचारलं का जात आहे? ते म्हणले कर्नाटक मध्ये 5.5 रुपये वीज आहे, इथं 8.5 रुपये। खरंय का? खरं आहे का? त्यांनी सांगितलं तिथल्या पॉवर रूमची वीज आहे 1 रुपया 10 पैसे, तुमच्या इथं काय रेट आहे? 3 रुपये 70 पैसे। अरे महाराष्ट्रात राज्य होतं, मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो
तर तुम्हाला हार्स पॉवर विजेते बिल केलं होतं का नाही सांगा, केलं होतं का नाही? आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर त्या इचलकरंजीचं पुन्हा मॅन्चेस्टर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला विचारतोय टोल बंद व्हायला पाहिजे की नाही? शरद पवारांनी पहिला टोल जयसिंगपूरला बांधला. मी पहिला राज्याचा उद्योगी पीडब्ल्यूडी मिनिस्टर होतो. मी ह्या जयसिंगपूरच्या टोलचे 5.5 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिले. म्हणे चाल बांध कर तुझा टोल. आणि सगळा महाराष्ट्र लुटला. चंबळचे दरोडेखोर बनले आणि त्याच्यापेक्षा हे टोलवाले जास्त वाईट आहे. अरे महाराष्ट्र कसा ओळखला जातोय? हा महाराष्ट्रामध्ये आज माफिया ओळखले जातात. भू माफिया, तेल माफिया, मटका माफिया, वाळू माफिया, अजून काय काय माफिया, आज भट्टीवाले माफिया. बरोबर झालं, तुम्ही आठवण करून दिली. हे सगळं माफिया कुणी निर्माण केले? काय करतात आराराबा? अरे आराराबाला काही अधिकार आहे का? तंबाखू खायचा सुद्धा अधिकार नाही. आणि या शेतकऱ्याचा विश्वासघात केलाय. साखर कारखाने विकले, सूतगिरण्या विकल्या, सगळे दूध संघ विकले आणि हे सगळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत. आमचं सरकार आल्यानंतर ज्या सगळ्या सहकारी संस्था तुम्ही खशात घातल्यात त्याची चौकशी करून तुम्हाला आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे खाल्ले ते ओकायला लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आम्ही पचू देणार नाही. आता ते मला पवार साहेब म्हणतात राजू शेट्टीने कारखाना काढून दाखवा. लायसन्स मिळत नाही तर कुठून काढून दाखवा? कुठून काढून दाखवा? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कारखान्याचं वाटोळं केलं. आज साखरेचे भाव 2400 रुपये झाले. मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला योग्य दर आणि साखर कारखानदारीला पुन्हा व्यापार मिळणारी आम्ही साखर नीती आणल्याशिवाय राहणार नाही. आणि राजू शेट्टींना मी सांगू इच्छितो हे 15 किलोमीटरच्या अंतरात कारखाने काढता येत नाहीत असं बंधन ह्यांनी घातलेलं आहे. कारण तुम्हाला कारखाने काढता येऊ नये ह्यांच्यात बापाचे चालावे, पुन्हा लेखाने चालावे, नातवाने चालावे. आम्ही हे बंधन मोठवून टाकू आणि पाहिजे त्याला कारखाना काढता येईल. मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांची साखर कारखानी आणि त्यांची जी मोनोपोली मक्तेदारी साखर उद्योगात त्या गोपीनाथ मुंडे उखडून टाकल्याशिवाय राहणार. शेतकऱ्याला हे विजेचं बिल परवडत नाही म्हणून आमचं राज्य आल्यास 50% बिल आम्ही शेतकऱ्याचं करणार आहोत. 50%. त्यामुळे त्याला वीज देणं परवडत. एलबीटी टॅक्स आहे, त्याला शिवसेना भाजपने विरोध केलेला आहे. हा एलबीटी टॅक्स म्हणजे जिजिया कर आहे. एफडीआय आणलं, काय काय केलं म्हणून व्यापार उद्योग बुडाला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं मी चर्चा केली परवा. सरकार आल्यानंतर आम्ही एलबीटी टॅक्स रद्द करू आणि दुसरा नवा टॅक्स आणू. नवा. आता हे 5 पांडव एकत्र राहणार आणि दुःशासन आणि दुर्योधनाला समाप्त केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.